नमस्कार मंडळी. एका कुकरमध्ये फ्लॉवर घेतलेला आहे, वाटाणा एक वाटी, कांदा हे चिरून घेतलेला तो एक वाटी, टोमॅटो, शिमला मिरची आणि बटाटा घेतलेला आहे एक. हे सर्व भाज्या आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर लसूण आणि आलं थोडंसं घालून घ्यायचं आहे. एक चमचा कश्मीरी पावडर, थोडीशी हळद घालायची आहे आणि त्यानंतर पावभाजी मसाला आहे तो घालायचा एक चमचा. कश्मीरी पावडर आहे ते 1 ते 1.5 चमचा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. 2 चमचे इतकं बटर घालायचं आहे. धना पावडर आणि जिरा पावडर ती सुद्धा 1-1 चमचा घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर 2 ग्लास पाणी ओतायचं आहे आणि ह्याच्या 2 ते 3 शिट्ट्या छान अशा करून घ्यायच्या आहेत. अगदी भाज्या मऊ अशा शिजल्या जातात. तर तुम्ही पाहू शकताय. यानंतर मॅशरच्या साहाय्यानं छान असे ही भाजी मॅश करून घेतलेली आहे आणि एका पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे किंवा बटर सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कोथिंबीर थोडीशी यामध्ये घालायची आणि जे तूप घेतलेलं आहे ते कडकडीत असं कडवून घ्यायचं. त्यामध्ये जिरं आणि मोहरीचा तडका देऊन घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये थोडीशी कश्मीरी पावडर घालून घ्यायची आणि हा तडका आहे तो ह्या पावभाजीवरती ओतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कमीत कमी 5 ते 6 मिनिटासाठी ही कुकर आहे तो गॅसवर ठेवून मी शिजवून घेतलेली आहे भाजी. तर पाहू शकताय तुम्ही अप्रतिम चवीची अशी कमी खर्चामध्ये ही पावभाजी तयार झालेली आहे घरच्या घरी. नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.